नमस्कार. आपण या दृश्यामध्ये ज्या व्यक्तीला बघतो आहोत, त्या व्यक्तीचं नाव आहे अंकुश मार्तंड जाधव आणि यांचं वय आहे जवळपास 70च्या आसपास आणि हा व्यक्ती आपल्याला वाचताना दिसतोय. रोज कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, काही माहिती असेल, ते वाचण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं वाचनाचा छंद जोपासतायत ते अंकुश जाधव. जळगाव शहरातल्या या प्रभात चौकामध्ये असणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली ते राहतात आणि तेच त्यांचं घर, तेच त्यांचं जगणं. कुठल्याही प्रकारची त्यांना ज्याला आपण म्हणूया राहण्यासाठी व्यवस्था नाही आहे. अगदी पुलाखाली राहून ते आपलं आयुष्य या ठिकाणी निवांतपणे जगत आहेत. पण त्यांच्याकडे आहे उर्मी जगण्याची. त्यांच्याकडे असणारी वाचनाची जी भूक आहे, ती ते सतत भागवत आहेत, वाचत आहेत. अशा ध्येयवेड्या असणाऱ्या वाचकाला आपण भेटणार आहोत. मित्रहो, वाचन संकल्प महाराष्ट्र आपण राबवत आहोत आणि म्हणूनच अशा ध्येयवेड्या असणाऱ्या एका माणसाला म्हणजे अंकुश जाधवांना आता आपण भेटणार आहोत. चला तर मग. नमस्कार. आपण आत्ता आलो आहोत एका वाचकांकडे आणि हे वाचक असे आहेत की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून सुद्धा त्यांनी वाचनाची आवड जोपासलेली आहे. आणि ही वाचनाची आवड जी आहे त्यांची कशी समृद्ध झालेली आहे, कोणत्या प्रकारे ते वाचन करतात, कोणतं वाचन करतात, अशा सगळ्या या आजच्या जागतिकीकरणामध्ये समाज माध्यमांच्या युगामध्ये आपण राहतो आहोत. आणि त्यांची जर आपण परिस्थिती बघितली तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. तरी सुद्धा एक वाचक म्हणून आपण आज त्यांची भेट घेणार आहोत. नमस्कार बाबा. तुमचं नाव सांगा आधी. हा. अंकुश मार्तंड. अंकुश मार्तंड जाधव. बरोबर. आम्ही सगळेजण जळगाव शहरामध्ये राहतो आणि तुम्हाला नेहमी या रस्त्याने आम्ही येता जाताना बघतो. तुमच्याकडे नेहमी एक वर्तमानपत्र नेहमी तुम्ही वाचत असतात आणि हे वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते ज्या प्रकारचा आनंद तुम्हाला मिळतो, आता आम्ही सगळं बघतो आहोत. तुमची परिस्थिती अत्यंत बिकट अवस्था आहे आणि ही बिकट अवस्था असून सुद्धा तुम्ही वाचनाचं छंद जोपासलेला आहे. हा. तर तुम्ही या जळगावमध्ये किती वर्षापासून आहात आणि हे वाचनाची आवड तुम्हाला कशी लागली याबद्दल सांगा. तालुका होता तो तालुकाच नाही होता ना. हा. हा रस्त्याने अधिक व्यक्ती आहे ना, बरोबर. पण तेही होती. हा. अच्छा. हा. बरं. आणि ते काय म्हणतात वाचनालय होतं ना. हा. वाचनालय होतं. बरं. म्हणजे तुम्ही अनेक वर्षांपासून जळगावमध्ये राहताय. केंद्राला चालू होता तेव्हा. केंद्रलाल. बरोबर. अच्छा. हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक बरं. हात त्यांच्या राहत्या ना, हा. त्याच्यावर ते हात घट असतो. मग तुम्ही जे वाचन करता, तुम्ही पुस्तकांचं सुद्धा वाचन केलेलं असेल. कोणत्या प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत? हा. अच्छा. बरं. आणि तुमचा जो सगळा निवास आहे याच ठिकाणी तुम्ही झोपतात, उठतात आणि दिवसभराचा तुमचा हा कार्यक्रम असतो. काय वाटतं आजच्या काळामध्ये आता तुमची सगळी जी परिस्थिती आहे ती आम्ही सगळेजण बघतो आहोत की तुम्हाला कोणाचा आधार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जवळ कुणी असावं, तुमच्या कौटुंबिक गोष्टीबद्दल आम्हाला सांगा. आता हे बघा, की जेवण आलंय. हो. गोड आणि पाच चांगला बरोबर. बोलले. बरं. आपण ते काय वाचलं का बरोबर. ते तुम्ही हे सगळं सांभाळून आपलं निवांत वेळात वाचन करणं
हे तुम्हाला आता अंगवळणी पडलेलं आहे. बरोबर. चालेल. धन्यवाद. आपल्याला एका वाचकांना, एका वाचकाला भेटून आजच्या या जागतिकीकरणामध्ये, धावपळीच्या युगामध्ये पण एकीकडे म्हणतो की वाचन संस्कृती ही लोप पावत चालली आहे, कुणी वाचत नाहीये, पण बाबांसारखे लोक अजूनही ही वाचन संस्कृती जोपासत आहेत आणि दररोज वर्तमानपत्र, इतर पुस्तकाचे सुद्धा वाचनाचा त्यांचा जो छंद आहे तो त्यांनी जोपासलेला आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ते वाचन करतायत ही आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणावी लागेल.